12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेलं परळीचं हे 5वं ज्योतिर्लिंग आपलं देवस्थानाची 500 मीटर अंतरावर असलेली 10 एकर 21 गुंठे ही जमीन आहे। जमिनीचा दोन्ही न्यायालयामध्ये निकाल लागलेला आहे की ही जमीन प्रभू वैद्यनाथाचीच आहे। ही जमीन शासनाच्या ताब्यात घेऊन देवस्थानाला देण्यात यावी, परंतु ही जमीन शासनाने 2015 त्यांच्या ताब्यात घेतली, पण आणखीन देवस्थानाला हँड ओव्हर केलेली नाही। मग 2016 पासून तिथे काही भूमाफियांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली। मग त्या ठिकाणी समस्त पुजारींनी जाऊन तहसील प्रशासनालाही कळवलं व अर्ज केला। त्यानंतर वारंवार ते अतिक्रमण वाढत असल्याने तिथे मंडळ अधिकाऱ्यांनी जागी येऊन पंचनामा केला व तहसील प्रशासनाला असा आवाज दिला की इथं अतिक्रमण झालेलं आहे। मग हे प्रशासनानं अतिक्रमण झालं आहे असं मान्य केलं आहे, परंतु त्याच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही। आज काय निवेदनामधून मागणी केली आहे, काय विषय? आम्ही जसं वारंवार निवेदनामध्ये एकच आमची मागणी आहे की हे प्रभू वैद्यनाथाची जमीन आहे, वैद्यनाथाच्या ताब्यात देण्यात यावी, तात्काळ हे अतिक्रमण हटवावे। काय मागणी करावी यामध्ये आमची राज्याचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजितदादा यांच्यावरती आम्हाला सार्थ भरोसा आहे की दादांनी या प्रकरणात लक्ष घालून ही जमीन देवस्थानला त्यांच्या ताब्यात देण्यात यावी व जो दादांनी आता देवस्थानला 288 कोटी निधी उपलब्ध केलेला आहे त्या निधीतून तिथं देवस्थानसाठी काहीतरी करण्यात यावे ही दादांना आमची विनंती आहे।